आरक्षणाच्या हक्काच्या नाही दिनाच्या बापाच्या. नमस्कार, लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट जातोय विकास पासलकर यांच्याकडे. विकासजी, मराठा आरक्षण द्यायचं असेल तर एससीबीसी किंवा ओबीसी या घटकाच्या आरक्षणात काही फेरफार अपेक्षित करावा का? काय आहे, मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की खऱ्या अर्थाने देशामध्ये 3 प्रवर्गामध्येच आरक्षण मिळतं. एससी, एसटी आणि ओबीसी या 3 प्रवर्गामध्येच आरक्षण मिळतं. मराठा सेवा संघाची आणि संभाजी ब्रिगेडची आमची अनेक वर्षाची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करा आणि ओबीसीच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवा आणि ओबीसीच्या वाट्याचं 1% आरक्षण कमी न होता ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला ओबीसी मधून समावेश करा. पण विकासजी, हे करायचं कसं? ओबीसीचं आत्ताचं आरक्षण आहे, त्यात मराठा समाजाचा समावेश करा आणि ओबीसींना कोणताही धक्का न लावता तर ते करायचं असेल तर तुमची मागणी ही ओबीसी समाजाचं एकूण आरक्षण वाढवण्याची आहे. आरक्षणाची टक्केवारी वाढवणं, एकूण आरक्षणाची टक्केवारी वाढवणं हाच त्याच्या समोरचा पर्याय आहे. त्यामुळं कारण एससी, एसटी आणि ओबीसी या आता जे आपल्याला एससीबीसीचं जे आरक्षण दिलं गेलेलं आहे ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये दिलेलं आहे आणि जर कायमस्वरूपी टिकाऊ राज्याच्या आणि केंद्राच्या दोन्हीही सवलती जर या समाजाला मिळायच्या असतील तर त्यासाठी ओबीसी मध्ये समावेश केला पाहिजे. याच्यासाठी मला 1-2-3 एक्झाम्पल्स द्यावा लागतील. नागपूरमध्ये जो मराठा समाज आहे तिथं तो कुणबी म्हणून आहे. ठीक आहे, त्याचा तपशील आला होता. 1 मिनिट, हरिभाऊ आहेत आपल्या बरोबर. हरिभाऊंना आता बोलण्याची थोडी संधी देऊयात. हरिभाऊ, ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश ही गोष्ट आणि ओबीसीचं एकूणातलं आरक्षण वाढवणं ही दुसरी गोष्ट, या गोष्टी किती सोप्या आहेत? शक्य आहे, पण एक करावं लागेल. आधी जनगणना करावं लागेल. तामिळनाडूमध्ये जेव्हा जनगणना केली, जेव्हा ओबीसीची संख्या 70% होती, 69% आणि म्हणून तिथे आरक्षण दिलेलं आहे. आपण महाराष्ट्राची जनगणना करावं लागेल, सगळ्या ओबीसीची, मराठ्याची, भटके, विमुक्त, तेव्हा ते शक्य आहे. तुम्ही विदाऊट जनगणना ते करू शकत नाही. जनगणना करा, हे सगळं शक्य आहे. अच्छा, मग हरिभाऊ राठोड, जर समजा जनगणना ही जातनिहाय आधारित करायची असेल तर मग त्यावेळेला मराठ्यांनी लिहायचं काय जनगणनेमध्ये? जनगणनेमध्ये आहे ना, मराठा, कुणबी सगळं एकच आहे ना. प्रसादजी, आय वॉन्ट टू रिप्लाय टू दिस. बरं, अगदी दिलीप पवार यांना या विषयावर बोलायचं आहे, एकदा त्यांचं मत घेऊयात. दिलीपजी. प्रसादजी, इफ यू रिमेंबर, एक 3-4 वर्षापूर्वी मी ह्याविषयी बोललो होतो. दॅट व्हिडिओ इज ऑनलाईन, सीन बाय लॅक्स ऑफ पीपल. हा जो काही विषय आहे, इनफॅक्ट गायकवाड कमिशननी फाइंडिंग्स रेकॉर्डेड केलेल्या आहेत की मराठा हे ओबीसी आहे. दे आर ॲट पार विथ कुणबी, सो दे आर नॉट डिफरंट फ्रॉम कुणबी. आणि गायकवाड कमिशन स्पेसिफिकली तिथं लिहितात त्यांच्या रिपोर्टमध्ये की हे जरी आता कुणबी असतील, जरी ओबीसी असतील, तरी आता आम्हाला बिकॉज ओबीसीचं जे काही रिझर्वेशन आहे ते डिस्टर्ब करू शकत नाहीत, म्हणून हा एक वेगळा वर्ग तयार करून त्यांना आम्ही आरक्षणाचं रेकमेंडेशन करतो, असे एका प्रकारची फाइंडिंग गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमध्ये आहे. माझंही, मी जे काही आता पासलकर बोलले त्याच्याशी मी सहमत आहे. इनफॅक्ट मराठाज आर ओबीसी, दे आर नॉट डिफरंट फ्रॉम ओबीसी बिकॉज ओबीसी दी कुणबीज आर प्रसादजी, मला टिप्पणी करायची आहे. कुणबीज आर कन्सिडर्ड ॲज ओबीसी, देन वाय मराठाज आर. पण दिलीपराव, कुणबी सरसकट सगळ्या ठिकाणी ओबीसीमध्ये मोजायचे असतील तर त्याच्याशिवायचे जे मोठे मराठी आहेत ते स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायला तयार होतील का आज? नाही, तसं ते मला म्हणायचं नाही. हे बघा, ह्या आरक्षणामध्ये क्रीमी लेअरचा प्रिन्सिपल आहे. त्यामुळे मराठी ज्यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या आहेत, घोडे आहेत, हे यांना तर आरक्षण असंही मिळणार नाहीये. हे आरक्षण फक्त गरीब मराठासाठी आहे. त्यामुळे हा सगळ्यात घटनात्मक, जे जर बोलायचं झालं टिकवण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या पिढीला, 10 पिढीला, तर मराठ्यांना कुणबीमध्ये आयडेंटिफाय करून त्यांना ओबीसीच्या अंतर्गत आरक्षण द्यावं लागेल. याच्यावर हरिभाऊंची प्रतिक्रिया घेऊयात मग एकदा पटकन. हरिभाऊ, मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतच मोजायचं, हा प्रस्ताव कितपत योग्य आहे? शक्य आहे, फक्त माझं म्हणणं आहे की तुम्ही जनसंख्या करावं लागेल. महाराष्ट्रात एकूण जनसंख्या आपल्याला माहित आहे, एससी एसटी 20% आहे काय, आणि मुस्लिम समाज 15% आहे,
आणि ज्यांना आपण ओपनचं आरक्षण दिलं आता इकॉनॉमिकली विकर सेक्शन ते 10% आरक्षण आहे. त्यामुळे समजा आपण 20% आणि 30% आरक्षण ऑलरेडी देतो आहोत आपण, उरलेले 70%च्या अर्धे म्हणजे 35% आरक्षण आपल्याला देता येईल. पण त्यासाठी आपल्याला संपूर्ण म्हणजे भटके, विमुक्त, बारा बलुतेदार, कुणबी, मराठा यांची जनसंख्या काढा, मी तुम्हाला डिव्हिजन करून देतो, काही प्रॉब्लेम नाही. पण मग हरिभाऊ त्या जनगणनेमध्ये कुणबी मराठा असं प्रत्येकानं लिहिणं अपेक्षित धरता आहात का तुम्ही? नाही, कुणबी आणि मराठा तुम्ही वेगळे जरी केले तर नंतर एकत्र करता येईल ना आपल्याला. हे इतकं सोपं वाटतंय का आपल्याला सगळं? प्रवीण दरेकरांना एकदा विचारूयात. प्रवीण दरेकर, ओबीसीच्या आरक्षण रचनेमध्ये त्यांनी जे मांडलंय त्याला मला उत्तर देऊ द्या. देणार सदावर्ते संधी देतो. 1 मिनिट मला प्रवीण दरेकरांना आधी विचारू द्या. प्रवीण दरेकरजी, ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांचा समावेश व्हावा ही मागणी राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रात भूकंप निर्माण करणारी ठरेल का? बोलू नये असं मला अपेक्षित. सदावर्तेजी, तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याचा तुम्ही काय मुद्देदार आहेत का? तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला का घालायचं मागे लागला? तुम्ही राजकारण करा, पण ओबीसीच्या वतीने तुम्ही का असं बोलताय? थांबा ना, गडबड नका करू. सदावर्तेजी, आपण ते तुम्ही असं जाहीरपणे मला असं हे काही सांगू नका. तुम्ही ओबीसीच्या वतीने असं बोलू शकता. नाही, का नाही? तुम्ही कोण होता? तुम्ही कोण होता? तुम्ही कोण होता? तुम्ही, अरे मामा काय मामा? राजकारण दुकान तुम्ही चलवा. नाही, असं नाही. राजकीय दुकान तुम्ही चलवा. तुमच्या दुकानाला कोणाचा विरोध नाही. बोला ना, तुम्ही खोटे का सांगता? तुम्हाला माहिती आहे आरक्षण आहे का? लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण आहे. लोकसंख्येच्या आधारावर होता. तुम्हाला काय मामा? तुम्ही खोटं मामा मी सांगतो. मामा खोटं बोलू नका. खोटं बोलू नका ना एवढं रेटून. मी मला त्याच्यासाठी मला प्रसादला मला बोलू द्या ना त्या विषयावर. दिशाभूल करून सोडलेली आहे, मला बोलू द्या. नाही, हे बघा, मग तुमचा काय संबंध आहे मला सांगा. तुम्ही मला भटक्यायुक्तशिवाय बोलू नका म्हणता. तुमचा काय संबंध आहे? नाही, ओबीसी नाही, तुमचा काय संबंध आहे सर? तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध नाही करत. नाही, तुम्ही घाबरता, तुम्ही विरोध नाही करत. नाही, कुठे विरोध करता मराठा आरक्षणाला? तुम्ही सुद्धा समर्थक आहेत मराठा आरक्षणाचे. तुम्ही काय खोटं बोलता? सदावर्ते, मी समर्थक आहे. मी समर्थक आहे. शिल्लक नाही ना मामा, तुम्ही समर्थक आहे. तुम्हाला मला क्रिटिसाइज करायचा अधिकार आहे. मला विरोध करण्याचा अधिकार आहे. तुम्ही समर्थक आहे. मी आरक्षणाचा समर्थक आहे. मराठा आरक्षणाचा नाही, सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. ही माझी भूमिका आहे. नाही, सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत की विरोधक आहेत तुम्ही? सदावर्ते, 20-25 वर्ष मी घालवले. मी मला माहित आहे मामा, तुम्ही मला आरक्षणाचे मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत की विरोधक आहेत? त्याचं उत्तर काय द्यायला घाबरता तुम्ही? बोला ना. मी बोललो ना, मी सगळ्यांना सामाजिक महाराष्ट्रातलं सगळं वातावरण सुपारी नाही, सगळ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याचा समर्थक आहे. ठीक आहे. ही मामा भाच्यांची चर्चा हस्तक्षेप करूनच थांबवावी लागेल. सदावर्तेजी, आपणही थोडा धीर धरा. आणि माझं आपल्याला, हरिभाऊ राठोड, आपल्यालाही तेच म्हणणं आहे. प्रवीण दरेकरांना मी विचारलेला प्रश्न होता, त्याचं उत्तर सुरू झालं आणि त्या दरम्यान हा वाद आला. प्रवीण दरेकर एकदा प्रश्न परत विचारतोय. ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांचा समावेश व्हावा ही मागणी महाराष्ट्रात राजकीय भूकंप निर्माण करेल का? तर निश्चितपणे प्रत्येक समाजाला आपापल्या आरक्षणाच्या रक्षणाचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही समाजाने कुठल्याही समाजाच्या आरक्षणावर अतिक्रमण केलं तर स्वाभाविकता आवडणार नाही. परंतु विकास यांनी मांडलेली भूमिका आहे की त्या समाजाच्या आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये कुठेही कमी न होता वाढीव आरक्षण दिलं आणि त्या संख्येप्रमाणे मराठा समाजाला त्यात सामावून घेतलं, असा एक पर्याय ओबीसी समाजाच्या मान्यतेनं सहमतीनं त्या ठिकाणी आला तर तो चांगला विचार होऊ शकतो. परंतु ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, मला वाटतं अशी पुन्हा ती राजकीय आपण म्हणताय त्याप्रमाणे आणखी एक वेगळं वातावरण कलुषित निश्चितपणे होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एकमेकांचं खेचाखेची करण्यापेक्षा
एकमेकांना संरक्षित ठेवून सर्व समाजाला त्यांच्या जरूरतप्रमाणे गरिबीप्रमाणे आरक्षण कसं देता येईल याचा सार्वत्रिक विचार होण्याची आवश्यकता प्रसाद आहे असं मला वाटतं. ठीक आहे. आता गुणरत्न सदावर्ते, माझा आपल्यासाठी हा प्रश्न आहे. आपल्याकडे 3 घटकांना आरक्षण आहे, त्यातला एक घटक ओबीसी आहे. त्या ओबीसीचं आरक्षण वाढवायचं आणि नवा वर्ग त्यामध्ये समाविष्ट करायचा, हे बोलण्या इतकं सोपं आहे का? मुळामध्ये हरिभाऊ राठोड एक चांगले म्हणजे नेते आहेत, बिलकुल अनडिस्प्युटेड आहे. आणि जसं आता म्हणजे जरी माझ्यावर राग असेल आपल्या यांचा भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांचा, त्यांना असं वाटत असेल मी जाती अंताचा माणूस आहे, मी जात म्हणून कोणती लढाई लढत नाही. पण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या सगळेजण, की आता हरिभाऊंनी सांगितलं की लोकसंख्या म्हणजे लोक आपलं हे झालं, सेन्सस झालं, त्यांना जातनिहाय जनगणना अपेक्षित. ऐका, ते जर झालं तर हे ओबीसीचं रिझर्वेशन जागा वाढतील. प्रसादजी, कायदेशीर बाब सांगतो, जबाबदारीने सांगतो, एससी आणि एसटीचं जे रिझर्वेशन आहे ते पॉप्युलेशन बेस्ड रिझर्वेशन आहे आणि ओबीसीचं जे रिझर्वेशन असते ते पॉलिसी बेस्ड रिझर्वेशन असते. सीएसटीची जेवढी लोकसंख्या तेवढ्या टक्केवारीचं आरक्षण आपण देतो. मग महाराष्ट्रामध्ये 20% असेल तर ती तेलंगणामध्ये 26% आहे. हे पॉप्युलेशन बेस्ड आहे. परंतु म्हणजे मंडल कमिशनच्या वेळेस सुद्धा 50% आपण रिझर्वेशन दिलेलं होतं ओबीसीना. त्यामुळे लोकसंख्या कितीही जरी वाढली तरी ते रिझर्वेशन त्याच दायऱ्यामध्ये राहील आणि लोक म्हणजे जनगणना झाली म्हणून 50% आरक्षणाची टक्केवारी किंबहुना 1% सुद्धा वाढण्याची शक्यता नाही. आता दुसरी गोष्ट, आपण रिव्ह्यू पिटिशन बद्दल बोललं गेलं. मला तुम्हाला सांगायचं आहे, रिव्ह्यू पिटिशनच्या संदर्भानं रिव्ह्यू पिटिशन मध्ये कोणी किती जरी उड्या मारत असलं तरी रिव्ह्यू पिटिशन ऐकण्यासाठी एक मर्यादा असते प्रसादजी. ती काय असते म्हणजे ती सरासरपणे अपॅरेंट काय कोर्टाच्या लक्षातून राहून गेले, काय एरर आहे, काय मिस्टेक आहे, अशा एकदम लार्जर म्हणजे जजमेंट बदलण्यासाठीचा विषय नसतो. तो एका मर्यादेपर्यंत सीमित असतो आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी कोर्टाने जे संविधान पीठाकडे पाठवलंय ते मर्यादित स्वरूपात प्रश्न कोट करून पाठवलंय, ते म्हणजे 102वी घटना दुरुस्ती. आणि अदरवाईज 50% मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं त्यांचं मागासले पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने 9/9/2020 ला मान्य केलेलं आहे. हे फार आणि फ्लंग जे इंदिरा साहनीमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये मान्य केलेलं होतं, हे मागास ठरत नाहीत. तेव्हा हे नवीन बरोबर आहे. त्या पुनर्विचार याचिकेचा मुद्दा लक्षात आला, पण तुमचा जो आधीचा मुद्दा होता त्याच्यावर मला विकास पासलकरांना बोलतं करावंसं लागेल. विकासजी, जातनिहाय जनगणना करून सुद्धा हा प्रश्न सुटेल असं कायदेतज्ञांना वाटत नाही. मग तरीही ओबीसी अंतर्गत मराठा समाजाला समाविष्ट करून आरक्षण मिळवण्याच्यासाठीची मागणी ही कशी पटू शकते आणि मग त्यामुळे ओबीसी समाज जर बिथरला तर त्याची जबाबदारी कुणी घ्यायची? ओबीसी समाजावरती अन्याय करण्याचा इथं विषयच येत नाहीये. अनेक वर्षापासून मी मागाशी तुम्हाला सांगत होतो की विदर्भामधील जो कुणबी म्हणून जे तिथं जे लोक आहेत ते मराठा समाजाचे इथल्या पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांचे नातेवाईक आहेत, ते तिथं आरक्षणाचे लाभधारक आहेत. हा प्रॉब्लेम जो मेजर आलेला आहे तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी आलेला आहे आणि कुणबी म्हणून काही ठिकाणी सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. आता मला सांगा, कुणबी म्हणून जो आम्हाला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून ओबीसी मध्ये आमचा समावेश होऊ शकतो. आज न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने जो सर्वे केलेला आहे तो सर्वे किंवा त्याचे सगळे नोटिफिकेशन आपण जर माहिती घेतली तर त्यामध्ये तुम्हाला सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपण हे दिसेल आणि हे मागासलेपण हा सगळा घटक हा ओबीसीच्या दर्जाला मागासलेपणाचे सगळे निकष पूर्ण पार पडतो. त्यामुळे मराठा समाज हा ओबीसी मध्ये समावेश करण्यात कुठेही गैर लागू नये, कुठेही अडचण नाहीये. अनेक वर्षाची मराठा सेवा संघाची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. आमचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी गेल्या 25 वर्षे सराफ आयोग आहे, बापट आयोग आहे, त्यानंतरच्या नारायण राणे समिती समोर सुद्धा आम्ही या सगळ्या पद्धतीने ओबीसी मध्ये समावेश करावा आणि ओबीसीची टक्केवारी वाढवावी. जे 50% पुढे सुद्धा आरक्षण दिलं जाणं याला समाजाला समजवणार कसं आहात तुम्ही? निश्चितपणे समजवू. तुम्ही सांगितलं तो फॉर्म्युला तुम्ही वापरा, जनसंख्या करा,
आणि जी जनसंख्या येईल मराठासह त्याचे 50% आरक्षण आपल्याला देता येईल. त्याची काळजी तुम्ही करू नका. ते ओबीसी आमची सगळी मंडळी आम्ही सगळं विचार करून हे तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे. यासाठी भारत सरकारमध्ये प्रयत्न चालू आहे. जस्टिस रोहिणी आयोग देशामध्ये काम करत आहे. अनेक लोकांना माहित नाही काय चाललंय देशामध्ये. माननीय पंतप्रधान आपले मोदी साहेबांनी राष्ट्रपतीचा अप्रुव्हल घेऊन हे देशामध्ये समसमान लोकांना सगळ्या वंचित समाजाला घटकाला न्याय मिळेल असा आयोग बसवला आहे. त्या आयोगाशी मी संबंधित आहे. मला अभ्यास आहे त्याचा. मी उगीच काही सांगत नाही. संविधानाप्रमाणे मी सांगतो. मी आमचे सहकारी म्हणजे माझा भाचा आज ठीक आहे. ओरडून बोलतो तिथे कोर्टातही असाच ओरडतो. म्हणून सदावर्तेजी जरा शांतपणे बोलत चला. नाही मामा, मी ओरडतो कोर्टात मी काम करतो मामा. मी कोर्टात काम करतो. मी ठीक आहे. या मामा भाच्यांच्या चर्चेत पुन्हा एकदा आपल्याला अडकायचं नाहीये. वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले खरंच आणि मनपूर्वक आभार. आत्ताच्या घडीला वेळेची मर्यादा असल्यानं तात्काळ ही चर्चा इथे थांबवतोय. मात्र चर्चेचा शेवट करताना एक महत्वाचा मुद्दा असाच की जातीचं आरक्षण टिकावं, ते पुढच्या पिढ्यांना मिळावं याच्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. असं असताना आत्ताचं आरक्षण जाणार नाही याच्यासाठी सुद्धा एक घटक प्रयत्नशील आहे. यात थोडा जरी संघर्ष झाला तर समाजाची आत्ताची रचना ही मुळापासून हादरली जाऊ शकते. ती टाळायला हवी, कारण त्यावरच सामाजिक सलोखा आणि शांतता अवलंबून आहे. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र. आरक्षणाच्या हक्काचं नाही दिलं त्या बापाच्या.